भाषण पाठ झालं ना भाषण मिस्टर डाकू अरे रांडेच्या विक्रम दैत्या तुझं झालं वाटलं तुझं करपाटलं काली तू म्हणतोस काय अरे आमचा आम्ही दिवसावलाय पंच असा मी नाव खाली घालणार सगळं माझा त्यांना असं काढून लागेल गाणं म्हणजे थोडी थोडीशी घेतली हवी हवीशी वाटली थोडी थोडीशी घेतली हवी हवीशी वाटली काय व्यथ सांगू माझी आज अरे उदयाप्पा मोठला ठेवला चौकी मध्ये काय व्यथ सांगू माझी आज अरे उदयाप्पा मोठला ठेवला चौकी मध्ये अरे बाबा घडली गावाला असं गाणं गायला लगेच मी वाटल्यामुळे बायकाची पोराची भांडवडी झाली आहे आजच माझा झाला पगार लोक नको उदार आजच माझा झाला पगार लोक नको उदार गोष्ट असली पटकन पटली देवा दत्ता मी गाजवली आता उद्या आपण बोलावं लागणार लवकर लवकर बोलव अरे अरे आम्ही गोट्यातून पाकड्यातनं खाली येऊन होतो अरे एक शिवाय देतो करपाटलं काढीत काय काय सांगलं नाही तुम्ही अरे ह्या पोरांना हा शिक्षण देताय तुम्ही अरे तुम्ही शिकलो ना इथलं काय माहित नाही ते मग काय म्हणतात ते मग म्हणतात ते काय म्हणतात ते काय काय हातामध्ये हे तुझ्यात काय दिलं पुढे काय आहे तू काय दिलं मोठा सांगतो थोडला जा नातू अरे माहित आहे ते पाकडे घेत होतो पोरांचा भोंगाट का अरे आम्ही दोघे घाबरलो अरे वाड्यात गेलेला गुरा नाही त्या बैलांना पेंडा खाली घेतली आणि हा भाषण म्हणता म्हणता अरे अंड्याच्या महाराजाला अरे तुम्हीच बोलता म्हणून ते पोर बोलतात तुम्ही बोलता तुम्ही शिकवता भाषण काय लिहून दिला काय लिहून दिला मला कुठे दिसता येतं बरोबर आम्ही बोलणार लय मोठं मन हुशार केलं माझ्या उद्या आवाज लागले गेला कुठे तो अरे पण गेला कुठे फवारणीला गेले फवारणी
बायकांनी सगळं ऐकलं. कंप्लीट केली ना तुमची जर नाही 12 होते तुमचे बोलली तुम्हाला हा. इतकी तुमचे 12 बाई होते ती तुमच्या उद्या काढणार आहे तर पिसा काय पिसा काढली बघा काढणार काय ती. बायका कशा गेल्या करती अरे तू काय तुला एक बोलतो. बोलू दे त्याला बोलू दे. पापट्याला बोललात एका बाई एका बापल्याला चिवारी बोललात ही बाई 2 पोरं टाकून कोर्टात गेली अरे तुझ्या आता काय सांगू तुम्ही तुझ्या वडिलांच्या कोणाने वाजवला झोपाल्या. माझ्याकडे पैसे नाही. अरे, हा तुम्ही शिकत नाही का पोराला? एवढा पैसा बोलतो कसा आमच्या वडिलांचा म्हणजे गुलगुल वाजवला फुलफुला वाजवला. आपल्या खाली गेली. पकडा तुमचा. अरे ह्याचा वेळेला घरी येतो तो. सांगतो सांगतो आम्ही उद्या हा कोणाचा नाव आहे हा? आम्ही घाबरलो म्हटलं कोण एवढं पिसाळतंय पाकडे धावत आलो माहिती आहे? असा शिवाय देऊ नकोस. आजोबाजो मारी बिरी तुला शांतपणे राहा आणि शांत काहीतरी पैसे घ्या ना काहीतरी नमाना करा. काय तुझी कोंबडी बालन झाली? अरे आम्हाला माहित नाही ती आम्हाला नाही बोलतो. अरे काय भावालो तुम्ही रे जरा शांतपणे काहीतरी शिका. हॅलो आयुष गाणेकर यांकडून खास मानससाठी आणि मानसकडून वन्स मोर अख्ख्या पब्लिकला वन्स मोर पाहिजे मंगला काकू गाण्यासाठी. मंगला काकू तुमचा नाचून वरतो गाजा तंबाखू वरतो बचाटून करतो मंगलला काकू तुझा नातू तो गांजाचा बाबा तो मोर्चांतून लागतो. हे बरं तुझं भाजी आहे ना? हे तुम्हाला हे ऐकल्याचं नाही बरं कॅमेरा ऍक्शन कॅमेरा ऍक्शन. हॅलो भवन नीट शिका नीट करा. आम्हाला काय माहिती ऐकलेलं म्हणून म्हणते या पोरांचं काय झालं हे माझ्या ऐकलं. हे शिवाय देत ते त्याचं कुठलं काही हा बोलतो आम्हाला नाही त्याच्यामध्ये मग कसं आहे अरे राजा विक्रम दैत्या अरे राजा विक्रम दैत्या तुला पराजित करून तुझ्या राज करण्याची स्वयंवर करणार. आधी नको त्याला हात जोडतो पोरांच्या पाया पडतो पण हा काय असं बोलू नका. नाही तर त्यांना नीट शिकवा. आम्ही आपल्या जातो रे माहिती जायचं. तुला कुत्रा तर बघूया तर घे लाईट कॅमेरा लाईट कॅमेरा रोल ऍक्शन. मीच तडाखू अरे राजा विक्रम दैत्या तुला परपरीत करून
कॅमेरा रोल ऍक्शन. मीच टाकू. अरे राजा विक्रम दैत्या, तुला पराजित करून तुझ्या राजकन्याचं स्वागत करणार. ऍक्शन. अरे राजा विक्रम दैत्या, तुला पराजित करून तुझ्या राजकन्याशी स्वयंवर करणार. मग झालंच माझं काम. लाईट कॅमेरा रोल ऍक्शन. एक दिवस मी सासरवाडीत गेलो. सासरवाडीत मामी मामी करीत गेलो. मामीचं माझ्यावर खूप प्रेम. मामीच्या पुढच्या दारात गेलो. मामीचा बेपत्ता. पण माझी मामी एकतरी कवट माझ्यासाठी भातात यावी याची. म्हणून परत मी पाठच्या दारात गेलो. पाठच्या दारात परत कुठे दिसलीच नाही माझी मामी. मग परत पुढच्या दारात आलो. बघतो तर काय वरने एक मोठा आवाज आला. कुणाल? काय म्हणते जावई सुटणार. काय? तेव्हा मी वरती बघितलं. वरती बघत तर काय माझी मामी वरती आंब्यावर चढून शेवग्याच्या शेंगा काढत होती. तुझी मामी मामी आणि ना ती कशी जावं सुकणार आले. जेव्हा सगळ्या बायका तू गोळा झाल्या ती साजी वरली आली. अशा सगळ्या बायका ती सारणीवरली आली, ती बाईवरली आली, ती दुकानवाली आली. अशा सगळ्या बायका गोळा झाल्या आणि माझी आणि सगळ्या बायका विचारतात जावई कुठचा ग तुमचा. तर माझी मामी कशी म्हणते हा काय जावई चुकणार. माझं डोकं फिरलं. घरात पाऊल टाकलं तेव्हा जो वरची अस्मिता मधीच काय म्हणते बाई जावई कुठचा ग तुमचा. तेव्हा माझी मामी कशी म्हणते हा काय जावई चुकणार. माझं डोकं फिरलं. मी म्हटलं जावई चुकणार. मामीचं बघा काय तपकणार. पाकड्या घेऊन जा. अजित 50 रुपये येतो. माझी कोंबडी पालत झाली हो शेजाऱ्याने पाठवली. माझी कोंबडी पालत झाली हो शेजाऱ्याने पाठवली. माझ्या कोंबडीचा रंग खरमावा. माझ्या कोंबडीचा रंग खरमावा. तिने अंडी दिली मला 15. आता एवढं तरी तुम्ही रेशन घेतली आहे. पंचमीला आम्ही ना मस्त पैकी पूर्ण करायचं ना. करायचं ना. हुर्रे! हुर्रे!